एसी ऑन करू शकतो कृषी. मी तर लास्ट लेक्चर आपण कोणता पॉईंट पाहिलेला शेवटचा ओशनोग्राफीला स्टार्ट केलेलं आहे बरोबर. तर त्याच्यामध्ये कोणता पॉईंट पाहिलेला आपण शेवटचा. आपण त्याचे ब्रांच हा चालेल. हा. आपण त्याच्यामध्ये त्याचे काय ब्रांचेस आहेत जिओलॉजिकल फिजिकल केमिकल हे आपण डिस्कस केलेले आहे राईट. त्याच्यामध्ये आपण फिजिकल ओशनोग्राफीचा जो पार्ट आहे तो स्टार्ट केलेला. त्याच्यामध्ये सॅलिनिटी काय असते त्याला आपण क्षारता म्हणतो. समुद्राची क्षारता काय असते ती कशी चेंज होत जाते. सरफेस लेवल पासून डेप्थ पर्यंत कशी चेंज होते. विषुववृत्तापासून पोल कडे कशी बदलत जाते या सर्व गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. बरोबर. विषुववृत्तावरती सर्वात जास्त सॅलिनिटी असते की कमी. यस डेन्सिटी ऑफ सी टेम्परेचर पण डिस्कस केलेलं आहे आपण. सॅलिनिटी क्षारता तापमान आणि हे डिस्कस केलेलं आहे लक्षात घ्या. डेन्सिटी घनता बरोबर. सर्वात जास्त सॅलिनिटी कुठे असते बरं समुद्रामध्ये लॅटिट्यूड वाईज अक्षांशाचा विचार केला तर कुठे जास्त असते. विषुववृत्तावरती की टेम्परेट रिजन मध्ये ट्रॉपिकल रिजन की टेम्परेट रिजन सांगा की पोल. सर्वात जास्त क्षारता कुठे असते सांगा. ट्रॉपिकल रिजन मध्ये इक्वेटर वरती असते का. ठीक आहे आपण एकदा डिस्कस करूया शॉर्ट मध्ये. आपण ओसेनोग्राफी स्टार्ट केलेलं आहे तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला पॉइंट जो आहे तो आपण क्षारतेचा पाहतो. क्षारता त्याला सॅलिनिटी होतो. सॅलिनिटी म्हणजे काय समुद्रामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये किती क्षार प्रेझेंट आहेत त्याला आपण सॅलिनिटी असं म्हणतो. ठीक आहे. समजा 1 लिटर किंवा 1000 लिटर पाण्यामध्ये किती पर्सेंटेज ऑफ सॅलिनिटी आहे समजा त्याच्यामध्ये 33 इतके आहे तर त्याला आपण म्हणतो ऑन अन ऍव्हरेज किती आहे मग 1
33 PPT असं मेजर करतो. पीपीटी म्हणजे पार्ट्स पर थाउजंड. बट ऑन एन ॲव्हरेज सॅलिनिटी किती आहे ओसेटची 35 PPT पार्ट्स पर थाउजंड इतकी आहे. ठीक आहे. मग सॅलिनिटी मध्ये आपण दोन पद्धतीचं त्याचं वर्गीकरण केलं. एक म्हणजे सरफेस टू डेप्थ. सॅलिनिटी टेम्परेचर वरती अवलंबून आहे, बरोबर. टेम्परेचर इज डायरेक्टली प्रपोर्शन टू द सॅलिनिटी. टेम्परेचर वाढलं सॅलिनिटी वाढते, क्षारता वाढते, कारण इव्हॅपोरेशन होतं. टेम्परेचर कमी झालं सॅलिनिटी कमी, बरोबर. मग सरफेस वरती टेम्परेचर कसं आढळतं, तर सरफेस वरती टेम्परेचर जास्त आहे त्या कारणाने सॅलिनिटी सुद्धा जास्त असते. डेप्थ वरती टेम्परेचर कमी त्या कारणाने सॅलिनिटी सुद्धा कमी. त्याचबरोबर आपण लॅटिट्यूडनल त्याचं क्लासिफिकेशन पण पाहिलं. इक्वेटर, ट्रॉपिकल रिजन, टेम्परेट रिजन आणि पोल. इक्वेटर, ट्रॉपिकल रिजन, टेम्परेट रिजन अँड पोल. मग इक्वेटर वरती जरी टेम्परेचर जास्त असेल तरी आपल्याला इथे कंडिशन वेगळी पाहायला मिळते. का? कारण इथे रेनफॉल सुद्धा जास्त असतो आणि रेनफॉल सुद्धा जास्त असल्याने काय होतं लक्षात मिळते, सॅलिनिटी ही कमी असते. त्याच्यानंतर ट्रॉपिकल रिजन. ट्रॉपिकल रिजन मध्ये टेम्परेचर पण जास्त आणि सॅलिनिटी सुद्धा जास्त, कारण इथे पाऊस कमी असतो. टेम्परेट रिजन टेम्परेचर कमी कमी म्हणण्यापेक्षा मीडियम असतं, त्यामुळे सॅलिनिटी सुद्धा काय असते ते मीडियम आढळते. पोल मध्ये टेम्परेचर कमी, क्षारता सुद्धा कमी असते. तर असं आपण सॅलिनिटी किंवा क्षारतेला घेऊन वर्गीकरण पाहिलेलं शेवटच्या लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट पाहिलेला आपण टेम्परेचर ऑफ द ओशियन. ठीक आहे. अगेन त्याचं सेम पद्धतीने वर्गीकरण करायचं, दोन पद्धतीने त्याचं. सरफेस लेवल आणि डेप्थ. सरफेस वरती टेम्परेचर जास्त असणार आहे, डेप्थ वरती जसं झालं तसं टेम्परेचर सुद्धा कमी असणार आहे, थंड असणार आहे पाणी. त्याच पद्धतीने जर तुम्ही लॅटिट्यूडनल त्याचं डिव्हिजन पाहिलं तर लक्षात घ्या, इक्वेटर. इक्वेटर वरती टेम्परेचर हे सर्वात जास्त. त्याच्यानंतर येतो तुमचा ट्रॉपिकल रिजन. ट्रॉपिकल रिजन मध्ये टेम्परेचर जे आहे ते इक्वेटर पेक्षा बऱ्यापैकी कमी असतं. टेम्परेट रिजन मध्ये मीडियम टेम्परेचर असतं, टेम्परेचर हे मीडियम असतं. आणि पोल रिजन मध्ये टेम्परेचर हे सर्वात जास्त कमी असतं. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो पॉईंट पाहिलेला आपण ते म्हणजे डेन्सिटी, त्याला आपण घनता असं म्हणतो. ठीक आहे. मग घनता सुद्धा कशावर डिपेंड करते असं बघितलेलं पॉइंट्स. ठीक आहे. तर लक्षात घ्या, अगेन सरफेस लेवल आणि डेप्थ. सरफेस अँड डेप्थ. सरफेस लेवल वरती घनता ही कमी असणार आहे. का बरं? सरफेस लेवल वरती टेम्परेचर जास्त असल्याने पाणी काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे आणि त्याचा व्हॉल्यूम हा वाढणार आहे. आणि एक्सपांड झाल्या कारणाने काय आहे, त्याची डेन्सिटी कमी असणार आहे. मात्र डेप्थ मध्ये टेम्परेचर हे कमी, एक्सपांड कमी होणार, व्हॉल्यूम हा कमी असणार आहे पाण्याचा आणि त्याच्यामुळे डेन्सिटी ही जास्त असणार आहे. लक्षात घ्या, सरफेस आणि डेप्थ मध्ये. ओके. मग सरफेस वरती ओव्हरऑल काय म्हणू शकतो, डेन्सिटी काय असते सरफेस वरती, कमी असते आणि डेप्थ वरती डेन्सिटी ही जास्त असते. लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच पद्धतीने आपण लॅटिट्यूडनल त्याचं डिव्हिजन पाहिलं तर ते अगेन कशावर डिपेंड करणार आहे, टेम्परेचर वरती डिपेंड करणार आहे. इक्वेटरवर टेम्परेचर जास्त तर डेन्सिटी कमी असणार आहे. ट्रॉपिकल रिजन किंवा टेम्परेट रिजन वरती टेम्परेचर हे मीडियम असणार आहे तर डेन्सिटी सुद्धा मीडियम असणार आहे. आणि पोल साइड वरती टेम्परेचर कमी तर डेन्सिटी सुद्धा काय असणार आहे, जास्त असणार आहे. लक्षात घ्या, हे व्हाईस वर्सा रिलेशन आहे. म्हणजे टेम्परेचर जसं लक्षात घ्या, आता ओव्हरऑल तिन्हीचं एकत्रीकरण करून पाहिलं आपण. काय काय पाहिलं आतापर्यंत, सॅलिनिटी, क्षारता पाहिलं, सॅलिनिटी. त्याच्यानंतर आपण पाहिलं टेम्परेचर, तापमान पाहिलं आणि त्याच्यानंतर डेन्सिटी पाहिलं. आता या तिन्हींचं सुद्धा कोरिलेशन आहे. लक्षात घ्या, असं काही वेगवेगळं आपल्याला अभ्यासाची गरज नाही लागत.
तुम्हाला जर टेम्परेचर आणि डेन्सिटी, टेम्परेचर आणि सॅलिनिटी या दोन्हीचं कोरिलेशन मांडता आलं की ते अगदी सोपं होऊन जातं. म्हणजे कसं, टेम्परेचर वाढलं की डेन्सिटी काय होते, सॅलिनिटी काय होते सांगा, वाढते, सॅलिनिटी वाढते, बरोबर. त्याच पद्धतीने डेन्सिटी काय होते, टेम्परेचर वाढल्याने कमी होते. टेम्परेचर कमी झालं तर सॅलिनिटी कमी होते, कारण इव्हॅपोरेशन कमी होतं आणि डेन्सिटी वाढते. थोडक्यात लक्षात ठेवायचं. आणि त्याच पद्धतीने मग इक्वेटर पोलशी कंपॅरिझन करून हे सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे बघायचं कशा पद्धतीने. समजलं? तर आपण इथपर्यंत गोष्टी पाहिलेल्या, डिस्कस केलेल्या. ठीक आहे, आता पुढे बघूयात आपण. ठीक आहे, आपण पुढचा पॉइंट लक्षात घ्या, रॉक आणि त्याचे टाइप्स. ठीक आहे, रॉक किंवा आपण त्याला मिनरल्स म्हणतो. तर रॉक्स म्हणजे खडक, ऍक्च्युली खडक आणि त्याचे प्रकार हे डिस्कस करूयात. त्याच्यानंतर ओशनोग्राफीचा राहिलेला पार्ट कव्हर करूयात. म्हणजे त्याच्यामध्ये आपण ओशियन करंट पाहणार आहोत, त्याची निर्मिती कशी होते, पूर्ण जगभरामध्ये कशा पद्धतीने त्याचं हे आहे, डिव्हिजन आहे ते बघणार आहे. आणि जे ओशियनचं स्ट्रक्चर आहे किंवा रिलीफ आहे त्या गोष्टी डिस्कस करणार आहे. म्हणजे ओशन मध्ये मिळणारी जी टोपोग्राफी म्हणतो आपण, टोपोग्राफी लक्षात घ्या. काय डिस्कस करूयात आपण आता, आपण खडकाचे प्रकार डिस्कस करूयात. त्याच्यानंतर ओशॅनिक करंट, समुद्रामध्ये जे काही करंट आढळतात, वॉर्म अँड कोल्ड करंट, ते डिस्कस करूया. ओशन टोपोग्राफी, टोपोग्राफी म्हणजे समुद्राच्या आतमध्ये काय गोष्टी मिळतात त्या डिस्कस करायच्या. आणि त्याच्यानंतर जो शेवटचा पॉइंट असेल आपला, टाइड्स, ते हाय टाईड, लो टाईड किंवा त्याला आपण भरती ओहोटी म्हणतो, ते कसं होतं, काय होतं किंवा त्याचे प्रकार काय आहेत हे डिस्कस करूया. आणि तसंच समुद्राच्या डेप्थ नुसार आपण जे डिव्हिजन करतो, पेलॅजिक झोन, पेलॅजिक झोन, हेडल झोन, मेसोपेलॅजिक झोन, पॅथिपेलॅजिक झोन, हे काय असतं हे सुद्धा डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आपण आता सुरुवातीला बघूयात की खडक आणि त्याचे प्रकार. ठीक आहे, खडक त्याला आपण काय म्हणतो, रॉक. खडक आणि त्याचे प्रकार. रॉक व त्याचे प्रकार, टाइप ऑफ. ठीक आहे, आता लक्षात घ्या, जे काही खडक आहेत किंवा रॉक्स आहेत त्याचं आपण 3 भागांमध्ये क्लासिफिकेशन करू. तर ते 3 भाग कुठले आहेत, तर एक आहे इग्नियस रॉक, इग्नियस रॉक. दुसरा प्रकार आहे मेटामॉर्फिक रॉक, आपण मेटामॉर्फिक शेवटी लिहा. सेकंड आहे सेडिमेंटरी रॉक, सेडिमेंटरी रॉक. आणि शेवटचा प्रकार आहे मेटामॉर्फिक रॉक, मेटामॉर्फिक रॉक. इग्नियस रॉक ज्याला आपण आग्नेय खडक म्हणतो, आग्नेय खडक. सेडिमेंटरी रॉक त्याला अवसादी खडक म्हणतो. आणि मेटामॉर्फिक रॉक त्याला रूपांतरित खडक म्हणतो. आग्नेय खडक, अवसादी खडक. आणि मेटामॉर्फिक रॉक त्याला आपण काय म्हणतो, रूपांतरित, रूपांतरित खडक. ठीक आहे, आता लक्षात घ्या, इग्नियस रॉक हे आपण डिटेलमध्ये अभ्यासूया. ठीक आहे, सर्वात पहिला कोणता, इग्नियस. इग्नियस याचे सुद्धा 2 प्रकार पडतात. 2 प्रकार कसे, एक म्हणजे एक्सट्रुझिव्ह, एक्सट्रुझिव्ह इग्नियस रॉक अँड दुसरं इंट्रुझिव्ह,
intrusive igneous, extrusive igneous rock and intrusive igneous. आता हे इग्नियस रॉक ज्याला प्राथमिक खडक असं सुद्धा म्हणतात, तर त्याची निर्मिती होते कशी, कसं माहित आपल्याला की याला इग्नियस रॉकच किंवा प्राथमिक खडकच म्हटलं पाहिजे आणि का, किंवा खडकांची निर्मिती होते कुठे. आता लक्षात घ्या, आपण मागच्याच लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं की पृथ्वीचे जे अंतरंग आहे त्याचं विभाजन आपण 3 भागामध्ये करतो. एक म्हणजे कोर, ज्याला केंद्रभाग म्हणतो, मॅन्टल, ज्याला मध्यम मार्ग म्हणतो, मधला भाग म्हणतो, आणि सर्वात वरचा आहे त्याला क्रस्ट भाग म्हणतो किंवा पृष्ठभाग म्हणतो. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आपण हे सुद्धा डिस्कस केलेलं की मॅन्टल मध्ये, मॅन्टलचा जो वरचा भाग आहे अप्पर मॅन्टल, तो कसा आहे बरं, तो आहे सेमी मॉल्टन. कसा आहे, सेमी मॉल्टन. सेमी मॉल्टन म्हणजे अर्धा काय आहे, लिक्विफाईड नेचर मध्ये आहे, म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये आहे. आणि तो का आहे लिक्विड फॉर्म मध्ये, त्याचे वेगवेगळे कारण डिस्कस केलेले, म्हणजे टेम्परेचर आहे, रायटिंग प्रेशर आहे, परत रेडिओ ऍक्टिव्ह रिॲक्शन्स आहेत वेगवेगळ्या, रेडिओ ऍक्टिव्ह डीके आहे, अशा वेगवेगळ्या कारणांनी ते सेमी मॉल्टन स्टेट मध्ये तो लेअर आपल्याला सापडतो. आता होतं काय लक्षात घ्या, आपण हे सुद्धा डिस्कस केलेलं की जेव्हा कुठे क्रस्ट हा तुम्हाला ओपन मिळतो, म्हणजे प्लेट्सची मुवमेंट होत राहते, या मेंटलच्या वरती जो क्रस्ट आहे त्याची मुवमेंट होत राहते, त्या प्लेट्सची मुवमेंट होत राहते, कधी एकमेकांजवळ येतात, दूर जातात. मग अशा वेळेस जिथे कुठे प्लेट्सना फ्रॅक्चर पडलेले असतात तिथून मॅग्मा हा जो मॉल्टन, सेमी मॉल्टन मॅग्मा आहे तो वरती येण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा हा तो वरती येतो त्या मॅग्माचं रूपांतर कशामध्ये होतं बरं, इथे मॅग्मा तयार झालेला असतो आणि हा वरती आलेला मॅग्माचं रूपांतर कशामध्ये होतं, भावामध्ये होतं. आता लक्षात घ्या, जेव्हा मॅग्मा हा वरती येत असतो ना, तर त्याच्यातला काही मॅग्मा हा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आतच काय होतो, सॉलिडिफाय होतो, म्हणजे थंड होऊन जातो. म्हणजे क्रस्टचा जो भाग आहे त्याच्या आतल्याच भागामध्ये हा जो मॅग्मा आहे तो थंड होऊन जातो. आणि जेव्हा हा मॅग्मा वरती येतो तर त्यातला काही भाग हा वरती येऊन थंड होतो. म्हणजे समजा हा वरती आलेला भाग थंड झालेला आहे आणि काही मॅग्मा हा जमिनीच्या आतच थंड होऊन गेलेला. समजते? म्हणून याच्यावरून त्याचे 2 भाग पडलेले आहेत, ज्याला आपण एक्सट्रुझिव्ह आणि इंट्रुझिव्ह म्हणतो. एक्सट्रुझिव्ह म्हणजे काय, असा मॅग्मा जो बाहेर येऊन थंड झालेला आहे, बाहेर येऊन थंड झालेला आहे. आणि इंट्रुझिव्ह म्हणजे असा मॅग्मा जो खडकाच्या आतच थंड झालेला आहे, खडकाच्या आतच थंड झालेला आहे, त्याला आपण इंट्रुझिव्ह मॅग्मा. ठीक आहे. आता एक्सट्रुझिव्ह मॅग्मा जो खडकाच्या बाहेर येऊन थंड झालेला आहे त्याच्यापासून काय बनतं, तर त्याच्यापासून बनतं, त्याचं उदाहरण आहे एक्झाम्पल ग्रॅनाइट. ग्रॅनाइट आणि जो आत, नॉट ग्रॅनाइट, इट्स बेसाल्ट. ठीक आहे, बेसाल्ट. आणि जो आत थंड झालेला मॅग्मा आहे त्याच्यापासून एक्झाम्पल बनतं, लक्षात घ्या, ग्रॅनाइट. ठीक आहे, ग्रॅनाइट अँड बेसाल्ट हे 2 उदाहरणं लक्षात ठेवायची आहेत. आणि हे दोन्ही काय आहेत, इग्नियस रॉक आहेत. फक्त ते थंड कुठे होतात त्याच्यावरून आपण त्याचे प्रकार पाडलेले आहेत. जो मॅग्मा आत थंड होतो त्याला ग्रॅनाइट म्हणतो आणि जो मॅग्मा वरती येऊन थंड होतो त्याला बेसाल्ट म्हणतात. आतापर्यंत कदाचित आपल्या लक्षात नसेल हे, बेसाल्ट कशाला म्हणायचं, ग्रॅनाइट कशाला म्हणायचं, नसेल लक्षात. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्युज नाही व्हायचं. दोन्हीही मॅग्माच्या सॉलिडिफिकेशन पासूनच तयार झालेले आहे, म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये असलेला मॅग्मा जेव्हा वरती येतो आणि तो थंड होतो आणि तो सॉलिडिफाईड होतो त्याच्यापासून 2 प्रकारचे इग्नियस रॉक तयार होतात, एक बेसाल्ट, दुसरा आहे ग्रॅनाइट. आणि जो जमिनीच्या वरती येऊन मॅग्मा थंड होतो त्याच्यापासून बेसाल्ट बनतो, जो जमिनीच्या आत थंड होतो मॅग्मा त्याच्यापासून ग्रॅनाइट. बस एवढंच लक्षात ठेवायचं. समजतंय एक्सट्रुझिव्ह आणि इंट्रुझिव्ह लावा कसा किंवा त्याच्यापासून इग्नियस रॉक तयार होतात. थोडक्यात काय की मॅग्मा पासून काय तयार होतो, तर लक्षात घ्या, इग्नियस रॉक तयार होतो. मॅग्मा पासून इग्नियस रॉक तयार होतात, लक्षात ठेवायचं आहे.
आणि म्हणून याला काय म्हणतात, इग्नेस रॉकला प्रायमरी रॉक असं सुद्धा म्हणतात किंवा प्राथमिक खडक असं सुद्धा म्हणतात. प्रायमरी रॉक किंवा प्राथमिक खडक असं सुद्धा म्हणतात. लक्षात येते? इग्नेस रॉक समजलं का? काही डाऊट्स आहेत का इथपर्यंत? अमृता, गीता? ओके. पुढे आता लक्षात घ्या, हे जे रॉक आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. नक्की काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याचे वैशिष्ट्य? इग्नेस रॉकचे वैशिष्ट्य काय? तर सर्वात पहिलं वैशिष्ट्य काय आहे? इग्नेस रॉक काय असतात? हार्ड असतात. हार्ड अँड डेन्स. कठीण आणि जड असतात. कशा असतात? कठीण व जड असतात. कठीण आणि जड असतात इग्नेस. दुसरं, हे काय असतात? स्फटिकीय असतात. स्फटिकीय म्हणजे काय असतात? क्रिस्टलाइन असतात. क्रिस्टलाइन. तिसरी गोष्ट, स्तरीकरण झालेलं नसते यांचं. म्हणजे काय? तर लेयर्ड नसतात. लेयर्ड नसतात. हे रॉक जे आहेत ते लेयर्ड नसतात. म्हणजे असे स्तरांमध्ये आढळत नाहीत. स्तरीकरण झालेलं असतं. एकच डेन्स रॉक आढळणार, ज्याचं वरती पण कंपोजिशन सेम असणार, खाली असणार. म्हणजे असं लेयर्ड फॉर्म मध्ये हे रॉक नसतात. ठीक आहे. आणि जैविक घटक सगळ्यात महत्वाचं, जैविक घटक आढळत नाहीत. म्हणजे जे ऑर्गॅनिक, डेड ऑर्गॅनिक मटेरियल असतं ना, समजा झाडं आहेत, काही ठिकाणी अॅनिमल्सची डेथ होते, एखादा इव्हेंट झाला, मग समजा अर्थक्वेक झाला किंवा व्होल्कॅनिक इरप्शन झालं, अशा ठिकाणी झाडं पडतात किंवा प्राण्यांचा मृत्यू होतो. मग हे काय होतात? जमिनीच्या आत दफन होतात आणि बऱ्याच वेळा पण ते रॉक मध्ये साठलेले असतात, लेयर्ड फॉर्म मध्ये ते ऑर्गॅनिक मटेरियल. आणि त्याच्यापासून आपण म्हणतो की कोळसा किंवा पेट्रोल बनत असतं, बरोबर? पण इग्नेस रॉक मध्ये असं आढळत नाही, जैविक घटक सापडतच नाहीत. त्यामुळे इथे अशा रॉक मध्ये कोळसा किंवा पेट्रोलियम प्रोडक्ट मिळण्याचे चान्सेसच नसतात. थोडक्यात काय? कोळसा किंवा पेट्रोलियम प्रोडक्ट जे आपण वापरतो, पेट्रोल, डिझेल, जे काय आहे, नॅचरल गॅस, ते इग्नियस रॉक मध्ये सापडत नाही. खूप महत्वाचं. का? कारण हे हार्ड आणि डेन्स असतात, क्रिस्टलाइन असतात आणि लेयर्स नसतात. या सर्व वैशिष्ट्यांमुळे यांच्यामध्ये जैविक घटक आढळत नाहीत आणि त्याच कारणाने इथे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे फॉसिल फ्यूल आढळत नाही किंवा त्याचं आपण निर्मिती करू शकत नाही, खाणकाम करू शकत नाही. समजते? मग याचा वापर काय आहे? यांचा वापर कशासाठी होतो? तर तुम्हाला लक्षात घ्या, बिल्डिंग बांधण्यासाठी. कारण ते कठीण असल्या कारणाने त्याची झीज होणं किंवा इरोजन होणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप जास्त काळ लागणार असतो. त्यामुळं यांचा कन्स्ट्रक्शन किंवा बिल्डिंग साठी वापर केला जातो, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर साठी वापर केला जातो अशा रॉकचा. समजते? पुढे समजले इग्नियस रॉक. आणि एक्झाम्पल लिहा, ग्रॅनाइट आणि बेसाल्ट. बेसाल्ट कोणाला म्हणू शकतो आपण? असा मॅग्मा जो वरती येऊन थंड झालेला आहे. आणि ग्रॅनाइट जे आहे ते जमिनीच्या आतच थंड झालेला असतो ग्रॅनाइट. ठीक आहे. समजले इग्नियस रॉक. पुढे आपण पाहणार आहे अवसादी खडक, त्याला आपण काय म्हणतो? सेडिमेंटरी रॉक. सेडिमेंटरी रॉक, अवसादी खडक. आता हे तयार कसे होतात बघा, सेडिमेंटरी रॉक.
सेडिमेंटरी रॉक, याला आपण म्हणतो अवसादी खडक. तयार कसे होतात सेडिमेंटरी रॉक? तर लक्षात घ्या, बरेच वेळा काय असतं की हे जे एक्सटर्नल घटक आहेत जसे की वारे, नदी, रेनफॉल, तर हे जे काही एक्सटर्नल घटक आहेत ना, ते जमिनीवरती असणाऱ्या खडकांचं काय करत असतात, इरोजन करत असतात. इरोजन करत असतात, अपक्षरण करत असतात. आणि वर्षानुवर्षे केलेल्या इरोजनमुळे काय होतं की हे जे खडक जमिनीवर असणारे खडक आहेत, आता मला सांग नदी कशामुळे करेल इरोजन? नदीमध्ये असणारं पाणी, वाऱ्याची दिशा ज्या दिशेला तुम्ही पाहिलं असेल की समजा हा अशा पद्धतीचा खडक आहे. आणि वर्षानुवर्षे समजा वारं या दिशेने वाहत असेल तर काही काही वर्षानंतर तुम्हाला हे असं खडक पाहायला मिळेल. कारण त्याच्यात त्या खडकामध्ये असलेल्या सॉफ्ट रॉकचं वर्षानुवर्षे वाऱ्यामुळे इरोजन होत असतं आणि त्यामुळे त्याला तसा शेप आढळतो. समजते? तर अशा पद्धतीने लक्षात घ्या. किंवा पावसाचं पाणी, पावसाच्या पाण्याने पण तुम्ही पाहिलं असेल की नॉर्मली जर ते पाणी जमिनीवर पडलं आणि तुम्ही त्या पाण्यातून चालत आहे, समजा पाऊस पडते आणि तुम्ही त्या जमिनीवरून चालत आहे, तर तुमच्या कपड्यांच्या अगदी गुडघ्यापर्यंत ती माती वरती येताना दिसते. का बरं? कारण पावसाचं पाणी ज्या स्पीडने पडत असतं त्या स्पीडने मातीचा वरचा थर जो असतो ना त्याचं इरोजन होत असतं. लक्षात घ्या, इरोजन म्हणजे त्याची धूप, थोडक्यात मातीची धूप होते असं पण आपण म्हणू शकतो. मग तसंच खडकांच्या बाबतीत सुद्धा आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जे ग्लेशियर असतात ना, ग्लेशियर म्हणजे जिथे काय आहे बरं, बर्फ आहे. अशा खडकांमध्ये जिथे बर्फ आहे. आता याच्यामध्ये काय होतं लक्षात घ्या, समजा हा खडक आहे, ठीक आहे, आणि याच्यामध्ये ग्लेशियर आहे किंवा बर्फ आहे. तर समजा इथे टेम्परेचर वाढलं तर काय होणार आहे, त्या बर्फाचं पाण्यात रूपांतर होणार आहे. टेम्परेचर कमी झालं की परत तो बर्फ पडणार आहे त्या पाण्याचा. आणि याच्यामुळे काय होतं की सतत बर्फ पाणी असं बनल्यामुळे काय होतं की ते खडकाचं आकुंचन प्रसरण पावतं आणि त्याच्यातून एकदम खडक हा फुटतो. मग अशा वेगवेगळ्या क्रियांद्वारे काय होत असतं लक्षात घ्या. किंवा नदी पहा, नदी स्वतःसोबत खडकांचं अपक्षरण तर करतेच, त्याचसोबत बरेचसे असे तुम्ही ऑर्गॅनिक मटेरियल, डेड ऑर्गॅनिक मटेरियल, असे प्राणी असतात, झाडे असतात, झाडांची पानं असतात, तर ते स्वतःसोबत वाहून नेत असते. आणि एका पॉइंटला काय होतं की त्याचं लेअरनुसार काय होतं, डिपॉझिशन होत राहतं. आता समजा नदीची ही दिशा आहे आणि वर्षानुवर्षे त्याच दिशेने ती वाहते, तर काय होतं की स्वतःसोबत आणलेली सेडिमेंट समजा ती इथे सोडून गेली, अजून पुढच्या वर्षी वाहते ना, अजून त्या सेडिमेंट्स याचं डिपॉझिशन असं करेल, परत अजून असं करेल. मग एका पॉइंट नंतर असं लेअर फॉर्म मध्ये ते साठत जाणार आहे, त्याच्यामध्ये जे काही मटेरियल नदीने वाहून आणलेलं, आणि असे एक लेअर्ड स्ट्रक्चर बनणार आहे आणि त्याच्यातूनच काय तयार होणार आहे बरं, सेडिमेंटरी रॉक तयार होणार आहे. आता याचे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे सेडिमेंटरी रॉकचं, तर लक्षात घ्या याच्यामध्ये काय आढळतात, जैविक घटक आढळतात. जैविक घटक आढळतात. आणि म्हणूनच इथे लक्षात घ्या, पेट्रोल, डिझेल किंवा फॉसिल फ्युएल आपण म्हणतो कोल, नॅचरल गॅसचे डिपॉझिशन सापडतात. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, जे काय आपण 3 प्रकार पाहणार आहोत, इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक आणि मेटामॉर्फिक रॉक, या तिन्ही प्रकारांमध्ये दुसऱ्या कोणत्याही रॉकमध्ये जे आढळणार नाही ते सेडिमेंटरी रॉक किंवा अवसादी खडकांमध्ये आढळतं. ते म्हणजे काय, तर फॉसिल फ्यूल, नॅचरल गॅस, पेट्रोल, डिझेल, कोळसा, आज जे आपण जे काही वापरत आहोत कुठे आढळतं, तर ते सेडिमेंटरी रॉक मध्ये आढळतं, अवसादी खडकांमध्ये आढळतं. ते बाकीचं कुठेही आढळत नाही. का? कारण ते लेअर्ड फॉर्म मध्ये असतं आणि ते रॉक बनण्याची प्रोसिजरच अशी आहे की जिथे काय आहे की सेडिमेंट्स हे वाहून आणले जातात आणि मग एका पॉइंटला जाऊन त्यांचं डिपॉझिशन होतंय आणि त्या वर्षानुवर्ष झालेले डिपॉझिशन मधून ते निर्माण झालेले आहेत. हे त्याचं सर्वात पहिलं वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या सेडिमेंटरी रॉक. तसेच हे खडक कसे असतात, कठीण नसतात तर ठिसूळ असतात. ठिसूळ म्हणजे त्यांना ब्रेक इझिली करू शकता तुम्ही, इझिली ब्रेक करू शकता. तिसरं वैशिष्ट्य काय आहे, तर लेअर्ड फॉर्म मध्ये असतात, स्तरीकरण असते त्यांचं, लेअर्ड फॉर्म मध्ये असतात. ठीक आहे, एक्झाम्पल काय आहे, तर
लाइमस्टोन आहे. एक्झाम्पल लिहून घ्या. लाइमस्टोन, सँडस्टोन. These are the examples of sedimentary rock. ठीक आहे. आणि आपलं जे शेवटचं येतं ते म्हणजे मेटामॉर्फिक रॉक. ठीक आहे. लिहून घ्या. आग्नेय खडक, आग्नेय खडक. अर्थ लिहून घ्या. मॅग्मा किंवा लावा थंड होऊन, मॅग्मा किंवा लावा थंड होऊन घनरूप झाल्यावर तयार होणारे खडक. घनरूप झाल्यावर तयार होणारे खडक. प्रकार लिहा. आंतरिक किंवा इंट्रुझिव्ह, इंट्रुझिव्ह खडक कुठे तयार होतात तर पृथ्वीच्या आत तयार होतात. उदाहरणार्थ ग्रॅनाइट. बाह्य खडक किंवा एक्सट्रुझिव्ह खडक कुठे तयार होतात तर पृष्ठभागावर तयार होतात. उदाहरणार्थ बेसाल्ट. पृष्ठभागावर तयार होतात बेसाल्ट. वैशिष्ट्य लिहा. कॅरेक्टरिस्टिक्स. स्फटिकी असतात म्हणजे क्रिस्टलाइन असतात. स्तर नसतात म्हणजे नॉट लेयर्ड. जीवाश्म नसतात. जीवाश्म म्हणजे जैविक घटक. जीवाश्म नसतात आणि खूप कठीण असतात. उदाहरणार्थ ग्रॅनाइट आणि बेसाल्ट. सेकंड लिहा. सेडिमेंटरी रॉक किंवा त्याला आपण अवसादी खडक असं म्हणतो. अर्थ लिहा. वाळू, माती, सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय पदार्थ इत्यादी अवसाद साचून, इत्यादी अवसाद साचून दाब व सिमेंटेशन तयार होणारे खडक. दाब व सिमेंटेशनने तयार होणारे खडक. वैशिष्ट्य लिहा. स्तरयुक्त असतात. स्तरयुक्त असतात. जीवाश्म आढळतात. यातूनच कोळसा, पेट्रोल, डिझेल चे उत्पादन केले जाते. तुलनेने मऊ असतात. तुलनेने मऊ असतात. उदाहरणार्थ लिहून घ्या. सँडस्टोन, लाइमस्टोन. सँडस्टोन, लाइमस्टोन. आणि तिसरा प्रकार रूपांतरित खडक. रूपांतरित खडक त्याला आपण काय म्हणतो मेटामॉर्फिक रॉक.
100%. सर्वात पहिले आपण काय म्हटलं की मॅन्टल मधून काय होतं, मॅग्मा बाहेर. याच मॅग्मा पासून काय म्हणतो, इग्नियस. पुढे काय म्हणतात, सेडिमेंटरी रॉक. आणि सर्वात शेवटी मेटामॉर्फिक. मेटामॉर्फिक रॉक कसे म्हणतात, तर इग्नियस आणि सेडिमेंटरी रॉक या दोन्हीवरती लक्षात घ्या, टेम्परेचर आणि प्रेशरने काम केलं म्हणजे त्यांच्यावर खूप जास्त प्रेशर एक्झर्शन झालं किंवा टेम्परेचर जास्त पडलं, तर त्या खडकांमध्ये जे ऑलरेडी एक्झिस्टिंग खडक आहेत ना त्याच्यावरतीच काय होतं, नॉट सेडिमेंटरी, ओनली इग्नियस. ओके. तर इग्नियस रॉकवरती जेव्हा टेम्परेचर आणि प्रेशर जास्त काम करतं तेव्हा जे एक्झिस्टिंग रॉक आहेत त्याचं रूपांतर इतर ह्याच्यामध्ये होतं, लक्षात घ्या. म्हणजे इतर खडकांमध्ये होतं, म्हणजे जे आहे ऑलरेडी त्याच्यातच थोडेसे बदल होतात. म्हणजे आता इथे क्रिस्टलायझेशन असेल, स्फटिकीकरण असेल, तर इथे रिक्रिस्टलायझेशन होतं, म्हणजे जे काही मिनरल आहेत त्यांचं परत रिअरेंजमेंट होते याच्यात, लक्षात. कशामध्ये, तर मेटामॉर्फिक रॉक मध्ये. थोडक्यात मेटामॉर्फिक रॉक कसे तयार होतात, तर टेम्परेचर आणि प्रेशरचा जास्त परिणाम झाल्याने मेटामॉर्फिक रॉक हे तयार होतात. सेकंड काय आहे, तर याच्यामध्ये जैविक किंवा जीवाश्म घटक आढळत नाहीत. त्याच्यामध्ये जैविक घटक आढळत नाहीत किंवा जीवाश्म घटक आढळत नाहीत मेटामॉर्फिक रॉक मध्ये. आता याचं उदाहरण घ्यायचं झालं तर काय आहे, मग मार्बल आहे. आणि तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची, हे लेअर्ड नसतात, स्तरीकरण नसतं यांचं, लक्षात घ्या. स्तरीकरण नसतं, लेअर्ड नसतात. ठीक आहे. मार्बल आणि काय म्हणतो आपण, प्लेट, शिस्ट आणि क्वार्टझाइट. क्वार्टझाइट तर हे एक्झाम्पल आहेत कशाचे, मेटामॉर्फिक रॉकचे. ठीक आहे. आता यालाच अनुसरून आपण एक थोडस डिस्कस करूयात, जे एनर्जी सोर्सेस आहेत आपल्या इंडियामध्ये ते आपल्याला महत्वाचे आहेत. त्याचे काही रॉक्सचे टाईप बघितले त्याला अनुसरून, आणि तेच महत्वाचे असल्या कारणाने ते जर आपण नाही अभ्यासले तर हे काही डिफरन्सेस बघितलेले हे काही महत्वाचे ठरत नाही. कारण तुम्हाला या डिफरन्सेस पेक्षा म्हणजे खडकांच्या प्रकारांपेक्षा खडकांमध्ये जे काही आढळतं ना त्याच्यावरती प्रश्न विचारतात. तर जसं की आपण पाहिलं सेडिमेंटरी रॉक, त्याच्यामध्ये काय आढळतं, फॉसिल फ्यूल आहे, कोळसा आहे, पेट्रोलियम प्रोडक्ट. तर ते त्याच्यावरती प्रश्न विचारतात, ना की सेडिमेंटरी रॉक वरती विचारतील. म्हणून आपल्याला ऍप्लिकेशन वाईज जे काही गोष्टी आहेत ना त्या जास्त महत्वाच्या असणं म्हणजे माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता ऊर्जा, भारतामध्ये जे काही ऊर्जा क्षेत्र आहे लक्षात घ्या, ते दोन प्रकारचं आहे. एक म्हणजे पारंपरिक आणि दुसरं आहे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्र. ठीक आहे. पारंपरिक म्हणजे कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. कन्व्हेन्शनल म्हणजे काय, जे आपण आधीपासून वापरत आलेलं लक्ष. अपारंपरिक म्हणजे काय, तर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, जे आपण आधीपासून वापरत आलेलो नाही, लक्षात. ठीक आहे. पारंपरिक किंवा कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस याच्यामध्ये काय येतं, तर जसं की आपण कोलचा वापर करतो, कोळशाचा वापर करतो, पेट्रोलचा वापर करतो, डिझेलचा वापर करतो एनर्जी प्रोडक्शनसाठी, तर त्या सर्व सोर्सेसचा येतो. आता कन्व्हेन्शनल किंवा पारंपरिक सोर्सेस म्हणजे काय, त्याच्या अजून कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, तर यांचा आपण जितका वापर करू तेवढं ते काय असतात, संपणारे असतात, लक्षात घ्या. हे जे सोर्सेस आहेत ते संपणारे असतात आणि त्यांच्या निर्मितीसाठी बरेच वर्षानुवर्ष मिलियन बिलियन इयर लागतात आणि त्यामुळे हे काय आहेत, संपणारे एनर्जी सोर्सेस आहेत. आणि दुसरी गोष्ट काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स,
कॅरेक्टरिस्टिक तर हे प्रदूषण निर्माण करणारे असतात, म्हणजे यांच्या वापराने काही ना काहीतरी पर्यावरणाला धोका पोहोचणार असतो. दुसरी गोष्ट अपारंपरिक मध्ये काय, किंवा त्याला आपण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स म्हणतो. जसं की काय येतं याच्यामध्ये उदाहरण, सोलर एनर्जी येतं, सोलार, विंड एनर्जी येतं. सोलार एनर्जी, विंड एनर्जी आहे याच्यामध्ये. तसंच लक्षात घ्या हायड्रो एनर्जी आहे, हायड्रो एनर्जी आहे, टायडल एनर्जी आहे. ठीक आहे, आपण ओशनोग्राफीमध्ये टाइड्स म्हणजे काय शिकणार आहे, त्याच ठिकाणी टायडल एनर्जी कशी तयार होते हे शिकवलं. मग आता याच्या अपोजिट ह्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्याच अपोजिट इकडे कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत. तर हे कसे आहेत, न संपणारे आहेत. आता मला सांगा, सूर्यापासून कितीतरी तुम्ही सोलर एनर्जी वापरली तर सनची एनर्जी काही संपणार आहे का? नाही संपणार. ठीक आहे. दुसरी गोष्ट, याच्यापासून प्रदूषण तयार होतं का? तर नाही. लक्षात घ्या, हे काय आहेत, क्लीन एनर्जी सोर्सेस आहेत. हे बेसिक डिफरन्स लक्षात आलं तुमच्या. त्याच्यानंतर आता आपण बघूया आपल्यासाठी जे महत्वाचं आहे, पेट्रोल, डिझेल, कोल आणि नॅचरल गॅस हे बघणार आहोत. जे की आता आपण जे 3 प्रकार पाहिले त्याच्याशी ते रिलेट करतो म्हणून ते बघणार आहोत. ठीक आहे. आता लक्षात घ्या, इंडियाच्या बाबतीतच विचार करून आपण हे बघणार आहोत. म्हणजे तुमच्या लक्षात. ठीक आहे. आपल्याकडे 3 सोर्सेस आहेत. एक म्हणजे कोल, पेट्रोलियम आणि थर्ड नॅचरल गॅस. ठीक आहे. कोलची निर्मिती कशी झाली हे आपण थोडंसं बघू. आता तिघांमध्ये साम्य काय आहे, तर हे तिन्ही सोर्सेस कुठे आढळतात बरं? सेडिमेंटरी रॉक मध्ये आढळतात. इतर कुठल्याही त्या 2 रॉक मध्ये काय आढळणार, इग्नियस किंवा मेटामॉर्फिक नाही. हे कुठे आढळतात तुम्हाला? सेडिमेंटरी रॉक मध्ये आढळणार. हे साम्य तर माहिती आहे आपल्याला. मग फरक काय आहे निर्मितीमध्ये? निर्मितीची जी काही प्रोसिजर आहे त्याची, तर त्याच्यामध्ये फरक म्हणजे कसं, जर तुम्ही कोळशाचा विचार केला, कोल जो आहे तो तयार कसा होतो, तर काय होतं लक्षात घ्या की वर्षानुवर्षे आपली जी पृथ्वी आहे ती परिवर्तनामधून जात आहे, आपल्याला माहित आहे. म्हणजे परिवर्तन हा पृथ्वीचा नियमच आहे, आपण म्हणतो त्या पद्धतीने. मग आपण म्हणतो की कधी डायनासॉर्सची डेथ होताना दिसते, कधी क्लायमेट चेंजला फेस करतो आपण, कधी ग्लेशियर मेल्टिंगला फेस करतो, अशा बरेचसे इव्हेंट होत आलेले आहेत वर्षानुवर्षे. तर आता मिलियन बिलियन इयर ॲगो काय झालेलं की आता अजून एक प्रश्न पण हा आहे की मग हे सोर्सेस किंवा कोलचे डिपॉझिशन इंडियामध्ये इथेच काढलं. आधी आपण हे समजून घेऊ कोळसा कसा तयार होतो. समजा हा जो एरिया आहे, समजा एक भूपट्ट एरिया आहे, त्याच्यावरती खूप अशी झाडं आहेत. आता झाडं आहेत तर प्राणी पण असणार आहेत. प्राणी आहेत, आता झाडं आहेत तर ते झाडं वाढण्यासाठी पाणी मिळत असणार आहे ना, तर तिथून एखादी नदी वाहत असणार आहे. मग एवढं सगळं व्हेजिटेशन आहे तर तिथे ऍनिमल असणार आहेत. ऍनिमल सोबत ह्युमन्स सुद्धा असणार आहेत. म्हणजे असं सर्व इकोसिस्टम तिथे डेव्हलप झालेले असणार आहे. पण मग समजा अचानक असं झालं की इथला जो भूभाग आहे तिथे समजा व्होल्कॅनिक इरप्शन झालं, तिथे ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे, किंवा समजा अर्थक्वेक आला आणि हा जो पूर्ण इथे जे काही व्हेजिटेशन होतं, ऑर्गॅनिक मटेरियल आहे ते पूर्ण त्या जमिनीच्या आतमध्ये गेलं आणि आता एक व्हॅली टाईप स्ट्रक्चर बनलेलं आहे. पण मग हळूहळू काय झालं की तिथे वाऱ्याद्वारे असेल, पावसाद्वारे असेल, काही ना काही येऊन साठत गेलं सेडिमेंट सेडिमेंटेशन होत गेलं. सेडिमेंट्सने हा एरिया भरत गेला आणि परत एकदा तो एरिया प्लेन झाला. ठीक आहे. पण आता इथे काय तयार झालेलं आहे, इथे झालेले सेडिमेंटरी रॉक आणि त्या रॉक्सच्या मध्ये काय आहे, लेयर्स आहेत आणि त्या लेयर्सच्या मध्ये काय आहेत, जे ऑर्गॅनिक मटेरियल इथलं दफन झालेलं ते आहे. आता ह्याच्यावरती जमिनीच्या आत आहे तर ह्याच्यावरती काय इम्पॅक्ट करणार आहे, टेम्परेचर आणि प्रेशर.
कारण जमिनीच्या आत किंवा जसं झालं तुम्ही तसं टेम्परेचर पण वाढतं आणि प्रेशर पण. मग ह्या ऑर्गॅनिक मटेरियलचं कशात ना कशात तर रूपांतर व्हायला लागणार. मग ते कशात होतं, तर कोल किंवा कोळशामध्ये रूपांतर होतं, कार्बन मध्ये रूपांतर होतं, बरोबर ना. कोल म्हणजे काय आहे, शेवटी कार्बनच आहे. अशा पद्धतीने कोळशाचं फॉर्मेशन होतं, कोलचं फॉर्मेशन होतं. पण आता मग ह्या कोलचे सुद्धा अजून 4 प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत, तर कोल हा लक्षात घ्या, अँथ्रासाइट कोल आहे, अँथ्रासाइट कोल आहे, लिग्नाइट आहे, बिटुमिनस आहे आणि पीक कोल आहे. मग हे डिव्हिजन तुम्ही कसं करता बरं. हे डिव्हिजन आम्ही करतो की कोलचं फॉर्मेशन किती वर्ष आधी झालेलं आहे. जितका जुना कोळसा तेवढं त्याचं आपण म्हणू शकतो की क्वालिटी चांगली. तर समजा हा जो अँथ्रासाइट नावाचा कोल आहे तो समजा 250 मिलियन इयर अगो तयार झालेला आहे. लिग्नाइट आहे तो समजा 200 मिलियन इयर अगो, 150 मिलियन इयर अगो अँड 50 to 60 मिलियन इयर अगो तयार झालेला आहे. जितका जुना कोळसा तेवढी त्याची क्वालिटी चांगली. जितका नवीन कोळसा म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो, समजा हे झाड आहे, ते दफन झालं जमिनीच्या आतमध्ये गेलं आणि त्याच्यावरती काय इफेक्ट करणार, टेम्परेचर अँड प्रेशर. मग ही जी पहिली प्रोसिजर असते ना, एखादं कोळशाचा जो म्हणजे झाडाचं जे ऊड आहे, लाकूड आहे, त्याचं रूपांतर कोळशामध्ये होण्याची जी काही पहिली स्टेज असते ना, ती पीठ पासून सुरुवात. ही सेकंड स्टेज म्हणणार, ही थर्ड आणि ही फोर्थ. समजते का, ही नवीन स्टेज झाली ना, म्हणजे तो जस्ट कोळशामध्ये रूपांतर होत आहे, तो नवीन आहे. मग क्वालिटी चांगली असेल का, नाही. अँथ्रासाइट कोल क्वालिटी चांगली. तो कुठे मिळतो इंडियामध्ये, फक्त जम्मू अँड काश्मीरमध्ये. बाकीचे जे डिपॉझिटेड कोल आहेत ते मग तुम्हाला या एरियामध्ये सापडतील, इथे छोटा नागपूर रिजनमध्ये. कोल्ड कोल डिपॉझिटेड एरिया, रिच कोल डिपॉझिटेड एरिया, छत्तीसगड, ओरिसा अँड आपण हे म्हणू शकतो झारखंड. सर्वात जास्त कोल डिपॉझिशन सापडलं. प्रोडक्शन पण तिथूनच होते जास्त. आणि अँथ्रासाइट फक्त कुठे, जम्मू काश्मीर. भारताचा प्रॉब्लेम हा आहे की भारतामध्ये कोळसा तर आहे, कोल डिपॉझिशन तर आहे, भरपूर आहे, पण त्याची क्वालिटी चांगली नाही. कारण अँथ्रासाइट नावाचा कोल फक्त इथे मिळतो, बाकी कुठेही नाही. मग जो काही मिळतो तो लो क्वालिटीचा कोल आहे आणि त्याच्यामुळेच काय होतं की आता कोलपासून जी एनर्जी बनवतो त्याला आपण काय म्हणतो, थर्मल एनर्जी, बरोबर ना. त्याच्यातून मग कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड बाहेर निघतो, पोल्युशन होतं, ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन होतं. आणि मग अगेन ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन झालं की काय होणार आहे, पृथ्वीचं तापमान बदलणार आहे, क्लायमेट चेंज होणार आहे. आणि म्हणूनच आपण म्हणत आहे की तुम्ही कोळशाचा वापर हा कमी करा एनर्जी प्रोडक्शनमध्ये. क्लिअर झालं कोल. आता आपण सेकंड बघूया पेट्रोल. पेट्रोलियम प्रोडक्ट कसे तयार होतात. आता पेट्रोलियम प्रोडक्ट हे लिक्विफाईड नेचर मध्ये असतात, बरोबर ना, लिक्विड फॉर्म मध्ये असतात. कोळसा सॉलिड फॉर्म मध्ये असतो, पेट्रोल हे लिक्विड नेचर मध्ये असतं. आता सेम कॅरेक्टरिस्टिक्स तर बघितले की हे पण कशामध्ये सापडतात, सेडिमेंटरी रॉक. पण सेडिमेंटरी रॉक म्हणजे कुठले, तर जे समुद्राचा आतला भाग आहे तिथे. म्हणूनच तुम्ही बघाल ना, इथे जे बॉम्बे हाय आहे ते कुठे आहे, जमिनीवरती आहे की समुद्राच्या आत आहे, तर समुद्राच्या आत आहे. तिथून तर आपण पेट्रोल काढत आहोत, पेट्रोलचं ड्रिलिंग करत आहोत आपण. मग ते कसे तयार होतात, जसा कोळसा तयार होण्याची प्रोसिजर आहे सेम तशी आहे. फक्त कशापासून बनत आहे, जे ओशियन मध्ये किंवा सी मध्ये मराईन ऑर्गॅनिझम असतात ना, त्यांची डेथ जेव्हा होते. आता मराईन ऑर्गॅनिझम म्हणजे काय, मासे असणार आहेत, वेगवेगळे प्राणी असणार आहेत, म्हणजे समुद्रामध्ये जे काय आढळतं ऑर्गॅनिक मध्ये त्यांची डेथ झाली की लेअर बाय लेअर काय नद्या सुद्धा काय करत असतात, तिथून सेडिमेंट्स घेऊन समुद्राच्या पाण्यामध्ये सोडत असतात, बरोबर. तर त्यांचं लेअर बाय लेअर स्ट्रक्चर तयार होऊन त्याच्यामध्ये काय होतं, एका पॉईंट नंतर टेम्परेचर प्रेशरने काम केलं की ते लिक्विड फॉर्म मध्ये चालले जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं, इथे पेट्रोल प्रोडक्ट आढळतात. थोडक्यात फरक लक्षात ठेवायचा. कोल कशामुळे आढळला, तर जमिनीवरचे जे काही ऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याच्या डिपोजिशनमुळे. पेट्रोल समुद्रामधल्या ऑर्गॅनिक मटेरियल. तिसरी गोष्ट नॅचरल, हे सुद्धा सेडिमेंटरी रॉक मध्ये आढळतात.
नेहमी लक्षात ठेवायचं, जिथे पेट्रोलचे प्रोडक्ट सापडतात त्याच्या अगदीच वरती, समजा इथे पेट्रोल जमिनीच्या आत सापडत आहे, त्याच्या अगदीच वरच्या लेअरला नॅचरल गॅस सापडतो. कायम लक्षात ठेवायचं. कोळशाला किंवा कोलला काय म्हणतात? ब्लॅक गोल्ड सुद्धा म्हणतात. लक्षात, ब्लॅक गोल्ड. लक्षात राहील. लक्षात राहील का? काही कन्फ्युजन आहे, डाऊट्स आहेत का काय? अमृता, गीता, ठीक आहे. तर कोलमध्ये अजून 2 गोष्टी लक्षात ठेवा. तो कोल असतो, लक्षात घ्या, 2 प्रकारचं. एक म्हणजे कोकिंग कोल आणि दुसरा म्हणजे नॉन कोकिंग. कोकिंग कोल आणि नॉन कोकिंग. कोकिंग कोल जो आहे तो, लक्षात घ्या, एमिशन जो आहे ते कमी करतो आणि याच्यामध्ये एमिशन जास्त होतो. याचा यूज कुठे होतो? आयरन अँड स्टील इंडस्ट्रीमध्ये. याचा यूज आयरन अँड स्टील इंडस्ट्रीमध्ये करत नाही. याचा कुठे करतात? थर्मल एनर्जी प्रोडक्शन मध्ये. आज जी तुम्ही लाईट वापरत आहात ना, तिथे वापर केला जातो नॉन कोकिंग कोलचा. तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी विचारलं जाऊ शकतं, कोल मधला कोणता कोल थर्मल एनर्जीसाठी वापरतात? नॉन कोकिंग कोल, नॉट कोकिंग कोल. त्याच्यामध्ये आता ह्याचा वापर आयरन अँड स्टील इंडस्ट्रीमध्ये का करतात? कारण याच्यामध्ये सल्फर जे आहे ते असतं, कमी प्रेझेंट असतं, म्हणजे नसतं थोडक्यात. कारण आयरन अँड स्टील मध्ये स्मेल्टिंग प्रोसिजर असते आणि तिथे सल्फर हा बॅड समजला जातो फॉर आयरन अँड स्टील इंडस्ट्री. तो याच्यामध्ये सल्फर प्रेझेन्स नसतो, म्हणून कोकिंग कोल हा आयरन अँड स्टील इंडस्ट्रीच्या स्मेल्टिंग प्रोसिजरसाठी सुद्धा वापरला जातो. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इथे आपले रॉक्स अँड देअर टाइप्स कम्प्लीट होतात. आता आपण ओसेनोग्राफीचा जो आपला राहिलेला पार्ट आहे तो कव्हर करून घेऊया. ठीक आहे. ओशियन टोपोग्राफी, राईट डाऊन. ओशियन टोपोग्राफी. समुद्र तळाची भौगोलिक रचना. समुद्र तळाची भौगोलिक रचना घेऊन घ्या त्याच्यात. समुद्राच्या तळावर आढळणाऱ्या विविध भूप्रकारांना समुद्र तळाची रचना म्हणतात. समुद्र तळाची रचना म्हणतात. ही रचना मुख्यतः प्लेट टेक्टोनिक मुळे तयार होते. समुद्र तळाचे मुख्य विभाग. समुद्र तळाचे मुख्य विभाग
समुद्र तळ हा 3 मुख्य भागांमध्ये विभागला जातो. 3 मुख्य भागांमध्ये विभागला जातो. नंबर 1 खंडीय शेल्फ, त्याला काय म्हणतात? कॉन्टिनेंटल शेल्फ. खंडीय शेल्फ त्यालाच काय म्हणतात? कॉन्टिनेंटल शेल्फ. सेकंड खंडीय उतार, त्यालाच काय म्हणतात? कॉन्टिनेंटल स्लोप. कॉन्टिनेंटल स्लोप. थर्ड खंडीय उभार, त्यालाच काय म्हणतात? कॉन्टिनेंटल राईज. कॉन्टिनेंटल राईज. आणि चौथा एक लिहून घ्या पाठ. खोल समुद्र क्षेत्र. खोल समुद्र क्षेत्र त्याच्यात सब पॉइंट लिहा. नंबर 1 खोल समुद्र क्षेत्रात काय काय आढळतं? अभिजल मैदान. अभिजल मैदान. सेकंड समुद्र खाई. समुद्र खाई त्याला काय म्हणतात? ओशियानिक ट्रेंच म्हणतात. समुद्र खाई, ओशियानिक ट्रेंच. तिसरं लिहून घ्या त्याच्यात सी माउंट. सी माउंट. आणि चौथा गायोट. आणि तिसरा पार्ट लिहून घ्या मध्य महासागरीय रांगा. त्याला ब्रॅकेट मध्ये काय म्हणतात? तर मिड ओशियानिक रिच. मिड ओशियानिक. म्हणजे 3 भाग पडतात लक्षात घ्या. समुद्राचं जे काही टोपोग्राफी आहे, समुद्राचा तळ जो आहे त्याचे 3 भाग पडतात. खंडीय काठ, खंडीय काठ, खोल समुद्र क्षेत्र आणि मध्य महासागरीय रांग. असं पण लिहून घेऊ शकतो असं सुद्धा. खंडीय काठ, खोल समुद्र क्षेत्र, खोल समुद्र क्षेत्र आणि मध्य महासागरीय रांग. आता हा जो खंडीय काठ आहे त्याचे अगेन टाईप पडतात, सब टाईप आपण म्हणू शकतो. तर काय काय टाईप आहे? तर खंडीय शेल्फ, खंडीय उतार, खंडीय उतार. थर्ड पॉइंट खंडीय उभार. ठीक आहे. खोल समुद्र क्षेत्र जो आहे त्याचे अगेन कुठले कुठले टाईप पडतात? अभिजल मैदान, समुद्र खाई आणि सीमा. समुद्र खाई, सी माउंट, सी माउंट आणि गायरोड. मध्य महासागरीय रांगा याच्यामध्ये काय आढळतं? तर मिड ओशियानिक रिच जे आहे ते मिळतं. ते आपण पुढे बघूयात. मिड अटलांटिक ओशियन मध्ये आढळते काय? अटलांटिक ओशियन जो आहे तर तिथे आढळतो तुम्ही लक्षात. ठीक आहे. आता आपण हा प्रत्येक जो पार्ट आहे तो डिटेल मध्ये बघूया. ठीक आहे. तर खंडीय शेल्फ आपण सर्वात पहिले बघूया. खंडीय काठ याला डिस्कस करूया.
त्याच्यामध्ये बघूयात की हे कशा पद्धतीने आढळतो. तर सर्वात पहिला आपण बघूयात खंडीय शेल्फ विउतार आणि उभार काय आहे ते. ठीक आहे. सर्वात पहिलं खंडीय उतार, त्याच्यामध्ये खंडीय शेल्फ किंवा त्याला आपण काय म्हणतो कॉन्टिनेंटल शेल्फ, ते काय आहे ते बघूया. ठीक आहे. तुम्ही पण स्ट्रक्चर काढून घ्या सोबत. म्हणजे स्ट्रक्चर फक्त जरी लक्षात राहिलं ना तुमचे हे सर्व पॉइंट्स लक्षात राहणार, वेगळं अभ्यासाची काहीच गरज नाहीये त्याच्यासाठी. ठीक आहे. तर सर्वात पहिलं आपण कॉन्टिनेंटल शेल्फ बघूयात. ठीक आहे. कॉन्टिनेंटल शेल्फ त्याला आपण काय म्हटलं, खंडीय, काय म्हटलेलं आहे, खंडीय शेल्फ, बरोबर, खंडीय शेल्फ. So this is continental shelf. त्याला काय म्हणणार आपण, खंडीय शेल्फ, कॉन्टिनेंटल शेल्फ. याला काय म्हणणार आहोत, खंडीय उतार. आणि दिस इज खंडीय उभार. हा जो आहे लक्षात घ्या, हा खंडीय उभार. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, कॉन्टिनेंटल शेल्फ, कॉन्टिनेंटल स्लोप, and this is continental rise. ठीक आहे. हे तीन बघूया आधी आपण. आता लक्षात घ्या, कॉन्टिनेंटल स्लोप जो आहे तो कशाला म्हणायचं, तर लक्षात घ्या, असा जमिनीचा भूभाग जो पाण्याच्या आतमध्ये गेलेला आहे त्याला म्हणतो आपण कॉन्टिनेंटल शेल्फ. म्हणजे काय, तुम्ही बघितलं असेल, समजा तुम्ही इथे उभे आहात, ठीक आहे, आणि हा समजा बीच एरिया आहे, तर तुम्ही जसं जसं एंटर करेल ना याच्या पाण्यामध्ये, तर त्याची डेप्थ वाढत जाणार आहे, बरोबर ना. तुम्ही जसं पाण्याच्या आत एंट्री करता हळूहळू, तर तुमच्या गुडघ्यापर्यंत पाणी यायला लागतं, त्याच्यानंतर वरती, आणि एका पॉईंट नंतर तुम्ही पूर्ण बुडले जाल पाण्यात, इतकं पाणी येतं. म्हणजे थोडक्यात काय, तो भाग असा असतो जमिनीचा, पण तो जमिनीचाच भाग आहे, पण तो कशामध्ये, पाण्यामध्ये. आणि एका पॉईंट नंतर जमीनच संपते, तिथे एकदम स्लोप येतो, लक्षात घ्या. ते जमीन संपते आपण म्हणतो ना, तिथे एकदम स्लोप येतो आणि ही डेप्थ अशी वाढत जाते, लक्षात. म्हणून एका पर्टिक्युलर डिस्टन्स पर्यंत जायला समुद्रामध्ये अलाव करतात, बरोबर ना. तर त्याच्या मागचं कारण हेच आहे, लक्षात घ्या, की जमिनीचा भूभाग, असा जमिनीचा भूभाग जो समुद्राच्या पाण्यामध्ये आहे त्याला काय म्हणतो आपण, कॉन्टिनेंटल शेल्फ. आणि तो किती मीटर पर्यंत आहे, तर तो 200 मीटर पर्यंत आहे, लक्षात घ्या. किती डेप्थ आहे, तर तो आहे 200 मीटर, इतकाच डेप्थ एरिया आहे समुद्राच्या पाण्यामधला. तिथपर्यंतच तुम्हाला कॉन्टिनेंटल शेल्फ मिळणार. दुसरे काय वैशिष्ट्य आहे, तर इथे लक्षात घ्या, जे काही तुम्ही आता लक्षात घ्या, पेट्रोलियम प्रोडक्ट जे आपण डिस्कस केलं त्याचं ड्रिलिंग केलं जातं,
मिनरल्स वेगवेगळे आढळतात, ते सगळ्या गोष्टी कुठे आढळतात तर ते कॉन्टिनेंटल शेल्फ मध्ये आढळतात. म्हणून याचे काय आहेत, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. तसंच लक्षात घ्या, पाण्यामध्ये सुद्धा व्हेजिटेशन आढळतं, फूड चेन आढळते, म्हणजे फायटोप्लॅन्क्टन आढळतात, सी ग्रासेस आढळतात, त्याच्यावरती फीड करणारे स्मॉल फिशेसला खाणारे लार्ज फिशेस, सगळे कुठे आढळतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की ऍक्वाटिक इकोसिस्टम कुठे जास्त डॉमिनेटिंग असते तर या झोन मध्ये असतं. लक्षात. नेक्स्ट आपण जे डिस्कस केलं, पेट्रोलियम प्रोडक्ट कुठे जास्त असतात, इथे इथूनच निघतात. लक्ष समजतंय. कॉन्टिनेंटल शेल्फ. कॉन्टिनेंटल शेल्फ कशाला म्हणायचं, असा जमिनीचा भूभाग जो पाण्याच्या आतमध्ये. दुसरा, खंडीय उतार, ज्याला आपण काय म्हणतो, कॉन्टिनेंटल स्लोप. तर खंडीय उतार म्हणजे कॉन्टिनेंटल शेल्फचाच भाग, पण जो कसा आहे, एकदम स्लोपी आहे, स्लोप जास्त आहे, त्याला आपण काय म्हणतो, खंडीय उतार किंवा कॉन्टिनेंटल स्लोप. म्हणजे एकदम काइंड ऑफ स्लिपरी स्ट्रक्चर असतं, स्लोपी स्ट्रक्चर असतं. लक्षात घ्या. समजतंय. तर याला कॉन्टिनेंटल उतार म्हणतो. तो कितीपर्यंत आहे लक्षात घ्या, तर तो आहे 200 मीटर टू 300 मीटर डेप्थ. म्हणजे जिथे कॉन्टिनेंटल शेल्फ संपतो तो एरिया, ते इथपर्यंत आपण म्हणू शकतो अगदी 300 मीटर पर्यंत हा एरिया सापडतो. आणि इथपर्यंतच लक्षात घ्या, म्हणजे जिथे कॉन्टिनेंटल स्लोप संपतो तिथे लक्षात घ्या ओशियानिक क्रस्ट हे संपत, नेहमी लक्षात ठेवा. तर हे ओशियानिक क्रस्ट काय आपण डिस्कस केलेलं आहे. 2 टाईपचे क्रस्ट आहेत. पृथ्वीचं जे अंतरंग आहे त्याचे 3 भाग पडतात, क्रस्ट, मॅन्टल अँड कोअर. क्रस्ट मध्ये 2 आहेत, एक कॉन्टिनेंटल क्रस्ट, दुसरा ओशियानिक क्रस्ट. आपण पाहिलेलं आहे. हा सियाल पासून बनतो, हा सायमा पासून बनतो, आणि हा तो ओशियानिक क्रस्ट कुठे संपतो, कॉन्टिनेंटल स्लोप. म्हणजे जिथे कॉन्टिनेंटल स्लोप संपतो तिथे ओशियानिक क्रस्ट संपतो, तिथपर्यंतच असतं. त्याच्यानंतर येतं ते कॉन्टिनेंटल राईट. राईट म्हणजे काय, तर इथून वरून जे काही सेडिमेंट्स आलेले आहेत ते स्लोपी स्ट्रक्चर असल्यामुळे गरंगळत कुठे येणार आहेत, खाली बाहेर ते इथे येणार आहेत, आणि एका पॉइंटला जाऊन त्यांचं डिपोजिशन होत राहणार आहे वर्षानुवर्षे, अजून वाढत जाणार आहे असे. त्याच्यामुळे डिपोजिशनमुळे काय होणार आहे सांगा, तर तो जो एरिया आहे तो वाढत जाणार बाकीच्या इतर एरियापेक्षा. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, कॉन्टिनेंटल राईट. आणि हे सेडिमेंट्स कुठून आलेले असतात बरं, आपण बघतो बऱ्याच नद्या समुद्राला भेटतात, स्वतःसोबत सेडिमेंट्स घेऊन येतात. बरेच वेळा काय होतं, इथे स्लोपी स्ट्रक्चर असल्यामुळे इथला जो खडक आहे त्याचे इरोजन होत राहतं पाण्यामुळे, तर समुद्राच्या लाटा अशा धडकत असतात. समजा हे स्लोपी स्ट्रक्चर आहे तर याला अशा लाटा येऊन धडकत तर तो किती डेप्थ पर्यंत असतो लक्षात घ्या. तर याची काही स्पेसिफिक डेप्थ नाहीये, कारण तो लगेच 1000 मीटर नंतर आपल्याला ते सापडतो, म्हणून आपण त्याची वेगळी काही अशी डेप्थ घेत ना. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जो पार्ट येतो डीप ओशियन बेसिनचा, म्हणजे जो सेकंड पार्ट आपण डिस्कस केला, हा खोल समुद्र क्षेत्र, त्याच्यामध्ये येतं सर्वात पहिलं अबायझल प्लेन. आय होप तुम्हाला इथेपर्यंत समजलेला आहे, हा पार्ट समजलेला आहे. आलंय ना लक्षात सर्वांच्या. आपण परत लिहून घेऊया, पण आता इथे लक्षात द्या की कोणत्या पार्टला काय म्हणायचं, आणि डायग्राम काढून घ्यायचे आहे, तिथे मेन्शन करायचं आहे. समजतंय. आता आपण सेकंड पार्ट जो आहे तो बघूया. सेकंड जो आहे तो आहे अबायझल प्लेन. अबायझल प्लेन. प्लेन म्हणजे नावातच आहे प्लेन एरिया, बरोबर. अबायझल प्लेन. ठीक आहे. तर हा जो अबायझल प्लेन आहे तो अगदीच एक्स्ट्रीमली फ्लॅट रिजन असतो. त्याची डेप्थ किती आहे, 3000 टू 6000 मीटर. म्हणजे जिथे स्लोप संपतो
स्लोप किती मीटर पर्यंत आहे 200 to 3000 बरोबर. मग हा किती आहे 3000 to 6000 मीटर पर्यंत अबायझल प्लेन आहे लक्षात घ्या. आणि जिथे कॉन्टिनेंटल स्लोप संपतो कॉन्टिनेंटल राईज सुरू होतो त्याच्यानंतर प्लेन एरिया सुरू होतो. प्लेन एरिया काय आहे तर हा एक्स्ट्रीमली फ्लॅट एरिया आहे तिथे कोणत्याही प्रकारचं तुम्हाला ओसॅनिक स्ट्रक्चर पाहायला मिळणार नाही. नाही डेप्थ पाहायला मिळेल नाही राईज पाहायला मिळेल. तो अगदीच प्लेन एरिया असतो फ्लॅट एरिया असतो लक्षात घ्या. आणि किती मीटर पर्यंत अगदीच 6000 मीटर पर्यंत हा एरिया आढळतो. अँड इट इज कवर्ड विथ फाईन सेडिमेंट्स. ठीक आहे फाईन सेडिमेंट्स याच्यावरती असतात ते. आणि याला लक्षात घ्या फ्लॅटेस्ट एरिया ऑन द अर्थ म्हणतात. सगळ्यात प्लेन सर्वात जास्त प्लेन एरिया आहे पृथ्वीवरचा अबायझल प्लेन लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर लक्षात घ्या अबायझल प्लेन नंतर काय सुरू होतं तर खाई. खाई म्हणजे काय त्याला आपण म्हणतो ट्रेंचेस. ठीक आहे ट्रेंचेस याला म्हणतो आपण याला खाई म्हणणार किंवा ट्रेंचेस म्हणतात. आता याची सुरुवात कितीपर्यंत होते तर 6000 मीटर पेक्षा जास्त डेप्थ वरती आढळतात ट्रेंचेस. आणि त्याच्यानंतर काय काय मिळतात आपल्याला सी माउंट आणि गायोड मिळतात. आता याला काय म्हणणार आहे आपण तर हे आहे सी माउंट म्हणजे समुद्रामध्ये मिळणारे माउंटेन. आणि हे काय झालं गायोड. गायोट ठीक आहे याला म्हणणार आपण गायोड. तर आपण हे डिस्कस करूया थोडंसं डिटेलमध्ये. ट्रेंचेस कसे तयार होतात सी माउंट कसे तयार होतात आणि गायोट कसे तयार होतात. फक्त स्ट्रक्चर पहा ते कसे दिसतात. ठीक आहे ओके. जसं की आपण याच्या आधीच्या पण लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं होतं लक्षात घ्या. सपोज दिस इज अवर अर्थ. अर्थच्या इंटेरियर मध्ये हा आहे कोरचा पार्ट केंद्र आहे पृथ्वीचा. दिस इज मॅन्टर. ठीक आहे आता होतं काय या मॅन्टलच्या वरती प्लेट्स आहेत अशा. ठीक आहे समजा एक प्लेट आहे अशा 2 प्लेट असतात. इथे समजा हा जो प्लेट आहे त्या प्लेटचा भाग खाली गेलेला आहे आणि हा आता वरती आलेला आहे. सेम इथे आहे समजा प्लेटचा खाली गेलेला भाग आहे आणि परत हा असा वरती आलेला भाग हा. ठीक आहे आता हे स्ट्रक्चर कशामुळे पाहिजे तर प्लेट मॅन्टल मध्ये आपल्याला माहिती आहे की काही अपवर्ड गोईंग कन्व्हेक्शन करंट असतात. काही करंट हे खाली जाणारे असतात असे. ठीक आहे आता तुम्हाला इथे पाहायला मिळेल हे जे वरती जाणारे करंट आहेत ते काय करत आहेत प्लेट्सना एकमेकांपासून दूर पाठवत आहेत बरोबर. इथे जे करंट आहेत ते खाली जाणारे आहेत म्हणून काय करत आहेत प्लेट्सना एकमेकांच्या जवळ घेऊन जात आहेत. इथे एकमेकांपासून दूर एकमेकांच्या जवळ घेऊन येत आहेत. इकडून एक प्लेट आलेली एक प्लेट. आता मी इथे तुम्हाला दाखवलेलं की ही प्लेट जी आहे ती खाली गेलेली आहे. एक प्लेट वरती चाललेली आहे म्हणजे अशी चाललेली आहे आणि ही प्लेट खाली चाललेली आहे. इथे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की ही जी प्लेट आहे ती खाली गेलेली आहे इथे जी प्लेट आहे ती वरती गेलेली आहे कारण इथे डाऊनवर्ड गोईंग कन्व्हेक्शनल करंट आहे. आता लक्षात घ्या नेहमी जेव्हा कन्व्हेक्शन करंट हे वरती जाणारे असतात त्यावेळेस काय होतं लक्षात घ्या प्लेट हे एकमेकांपासून दूर जातात जसं की इथे आपण बघितले. त्यावेळेस काय होत असतं लक्षात घ्या समुद्राच्या आतमध्ये मी सांगत आहे समुद्राच्या वरती नाही. समुद्राच्या वरती वेगळी प्रोसिजर होते जेव्हा प्लेट एकमेकांपासून दूर जातात ते फॉल्ट तयार होतो म्हणजे व्हॅली टाईप स्ट्रक्चर तयार होतो कुठे जमिनीवरती. पण जेव्हा ही प्रोसिजर समुद्राच्या आतमध्ये होत असते तेव्हा काय होतं तर इथून जो मॅग्मा आहे लक्षात घ्या मॅग्मा त्या जमिनीच्या आत असलेला मॅग्मा आहे
तो काय करतो लक्षात घ्या, वरती येतो आणि तो जर ऍसिडिक मॅग्मा असेल तर तो आता इथे साठवून वर्षानुवर्ष तिथे व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी तयार होऊन काय होतात, तर राईज तयार होतो. लक्षात घ्या काय होतो, राईज. आणि त्या राईज मधूनच एका पॉइंटला जाऊन काय होतात, व्होल्कॅनिक माउंटेन तयार होतात समुद्राच्या आत, जे आपण आता इथे बघितलेलं आहे. हा पार्ट समजतंय? म्हणजे थोडक्यात काय इथे कन्स्ट्रक्शन झालं ना कशाचं सी माउंटचं, व्होल्कॅनिक माउंटचं कन्स्ट्रक्शन झालं. आता सेम प्रोसिजर लक्षात घ्या, जेव्हा कन्व्हेक्शन करंट हे डाऊनवर्ड गोईंग असतात, डाऊनवर्ड गोईंग म्हणजे खालच्या दिशेने जाणारे असतात, तेव्हा प्लेट्स ना एकमेकांच्या जवळ आणतात. पण मग अशा वेळेस काय होणार आहे, जी जड प्लेट आहे ती वरती जाणार, जी जी जड आहे ती खाली जाणार ऍक्च्युली, आणि जी लाइटर प्लेट आहे वरती जाणार, बरोबर. पण मग अशा वेळेस काय होतं की समजा अशी प्लेटची मुवमेंट झाली तर काय होणार आहे इथे, तर इथे व्हॅली टाइप स्ट्रक्चर तयार होणार. व्हॅली म्हणण्यापेक्षा आपण त्याला मग काय म्हणतो, ट्रेंचेस असं म्हणतो. लक्षात घ्या, जे इथे तुम्हाला पाहायला मिळेल. एका ठिकाणी ट्रेंच कशामुळे तयार झाले, तर प्लेट्स एकमेकांच्या जवळ आल्यामुळे. इथे राईट किंवा सेम ऑन तयार झालं कशामुळे, प्लेट एकमेकांपासून दूर गेल्या आणि जो मॅग्मा आहे तो सॅच्युरेट झाला. पुढे गायोट हा तिसरा प्रकार आहे, जो आपल्याला या आपण जो सेकंड क्लासिफिकेशन बघतो त्याच्यातला शेवटचा पण गायोट. गायोट म्हणजे काय लक्षात घ्या, समुद्रामध्ये मिळणारे असे माउंटेन ते माउंटेन सारखेच असतात लक्षात घ्या, पण त्यांचा वरचा जो पार्ट आहे तो फ्लॅट असतो ना की कोनिकल. इथे तुम्हाला कोनिकल पाहायला मिळेल असा, पण हा कसा असतो, फ्लॅट असतो. लक्षात घ्या, समजते का. सी माउंट गायोट. गायोट कशाला म्हणायचं, समुद्रामध्ये असे मिळणारे माउंटेन ज्यांचा सरफेस काय आहे तर तो फ्लॅट आहे. आणि हे सगळं कशामध्ये असतं, समुद्राच्या पाण्यात असतं, समुद्राच्या वर नाही आढळत. जरी माउंटेन असतील तर समुद्राच्या पाण्यात असतात, त्यांचं कुठलंही हे समुद्राच्या वरती नाही मिळत. आणि जरी हे माउंटेन समजा हाईट वाढली आणि समुद्राच्या वरती दिसायला लागले तर ते काय म्हणतात लक्षात घ्या, ते म्हणतात आयलँड. त्यालाच आपण आयलँड म्हणतो. लक्षात घ्या, जेव्हा हेच माउंटेन समुद्राच्या पाण्याच्या वर दिसायला लागतात त्याला आपण आयलँड म्हणतो. लक्षात ठेवा, ठीक आहे. क्लिअर झाले इथेपर्यंत. ट्रेंचेस, ओसॅनिक राईट्स, ट्रेंचेस कशाला म्हणायचं, नाही लक्षात राहील तर मेन्शन करून घ्या, कारण बऱ्याच वेळा काय होतं, कन्फ्युज होतं आपल्याला की नक्की राईट्स कुठे म्हणायचं किंवा ट्रेंचेस कुठे म्हणायचं. हवं तर डायग्राम काढून घ्या, झालं की सांगा मला. झालं की सांगा मला. शेवटचा पॉइंट आहे आपला मिड ओशियानिक रिज, ठीक आहे. मिड ओशियानिक रिज. आता ही अगेन कशामुळे तयार होते लक्षात घ्या, जो आपण पार्ट इथे बघितलेला आहे ना, आता डिस्कस केला, रिज, राईस. राईस पासूनच काय तयार होते, रिज तयार होते. आणि याच्यातून काय होतात, माउंटेन, असे माउंटेन तयार होतात, माउंटेनियस रेंज तयार होते अशी त्या भागामध्ये. मग तशीच एक मिड ओशियानिक रेंज तुम्हाला कुठे पाहायला मिळेल, हा जो भाग आहे सध्या अटलांटिक ओशियन कुठे आहे, तर समजा हा आहे आपला नॉर्थ अमेरिका, दिस इज अवर साऊथ अमेरिका, युरोप, ठीक आहे, आफ्रिका. तर हा आहे अटलांटिक ओशियन. तर इथे
यस शेप मध्ये मिड ओशियानिक रिज सापडते. काय सापडते? मिड ओशियानिक रिज. रिज कशी तयार होते आता सांगितले, व्हॉल्कॅनिक इरप्शन होऊन समुद्राच्या. तर असे माउंटेनस रेंज सापडते इथे. ती कशा शेप मध्ये? एस शेप मध्ये. का? कारण इथे प्लेट्स काय आहे? प्लेट्सची एकमेकांपासून दूर मुवमेंट होते की जवळ होते सांगा बरं? रेजेस कुठे तयार होतात? एकमेकांपासून प्लेट्सची दूर गेल्यानंतर की जवळ आल्यानंतर? सांगा. येस. तर इथे प्लेट ज्या आहेत एकमेकांपासून दूर जात असल्यामुळे व्होल्कॅनिक इरप्शन होते आणि त्या इरप्शन मधून वर्षानुवर्षे काय झालेलं आहे की माउंटेनियस रेंज बनलेली आहे. मिड ओशियानिक रेंज. तर हे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. समजलं ओशन फ्लड किंवा टोपोग्राफी काय आहे समुद्रामध्ये असणारी. डायग्राम काढून घेतलेली का मागची? ही डायग्राम काढून झालेली आहे का सर्वांची? कशाला काय म्हणायचं ते? ठीक आहे. आता ओशन मध्ये सापडणारे अॅनिमल्स बघूया. ठीक आहे. डेप्थ नुसार प्रत्येक आता हे तर आपण बघितलं की टोपोग्राफ समुद्राच्या आत मिळतं काय हे बघितलं. पण आता डेप्थ नुसार समुद्राच्या प्रत्येक भागाला काय म्हणायचं हे पण बघूया. ठीक आहे. आता सांगा, हा आहे आपला ओशन. ठीक आहे. आणि इथून पाणी सुरू होत समजा की आहे वॉटरलँड. दिस इज वॉटरलँड. ठीक आहे. आता मेजरली बघायला गेलं तर जी जो वॉटरलँड आहे त्याचे 2 भाग पडतात. 2 भाग कसे मेजरली मी म्हणत आहे? तर एक आहे 40 झोन. तो किती मीटर पर्यंत आहे? 200 मीटर पर्यंत. आणि दुसरा आहे A40 झोन. A40 झोन तो आहे मोर दॅन 200 मीटर. 200 मीटर पेक्षा जास्त डिस्टन्सवर कुठला तयार होतो? A40 झोन. आणि 200 मीटर पर्यंत 40. आता 40 आणि A40 झोन कशाला म्हणायचं? तर जिथे सनलाईट पोहोचते त्या झोनला म्हणायचं 40 आणि जिथे सनलाईट पोहोचत नाही त्या झोनला म्हणायचं A40 झोन. मग जिथे सनलाईट पोहोचते याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की या भागामध्ये सर्वात जास्त काय सापडत असणार आहे मला सांगा? व्हेजिटेशन सापडत असणार आहे. समुद्री जे प्राणी आहेत ते सगळ्या गोष्टी इथे सापडत असणार आहेत. कुठे? फोटिक झोन मध्ये. A40 झोन मध्ये ते सापडणार नाही कारण सनलाईटच पोहोचत नाही. अजून याचे सबडिव्हिजन कसं करतात लक्षात घ्या. तर सर्वात पहिला जो लेअर असतो ना तो अगदी 200 मीटर पर्यंत, तर त्याला म्हणतात एपिपेलाजिक झोन. काय म्हणतात? एपिपेलाजिक झोन. किती मीटर पर्यंत असतो? 200 मीटर पर्यंत एपिपेलाजिक झोन असतो. लक्षात घ्या. याच्या खाली सेकंड लेअर तुम्हाला सापडणार एपिपेलाजिक नंतर. तो आहे मेझोपेलाजिक झोन. काय आहे? मेझोपेलाजिक झोन. आणि तो कितीपर्यंत आहे? 200 मीटर टू 1000 मीटर. 1000 मीटर पर्यंत मेझोपेलाजिक झोन सापडतो. याच्यानंतर जो सापडतो मेझोपेलाजिक नंतर तर तो आहे बॅथिपेलाज. काय आहे? बॅथिपेलाजिक झोन. तर बॅथिपेलाजिक झोन कितीपर्यंत आहे? 1000 ते 4000 मीटर पर्यंत आढळतो लोकसंख्या. बॅथिपेलाजिक झोन. त्याच्यानंतर येतो अबायझोपेलाजिक झोन. अबायझोपेलाजिक त्याची नावं अशीच ठेवायची लक्षात. अबायझोपेलाजिक तो आहे 4000 ते 6000 मीटर पर्यंत. लक्षात. अबायझोपेलाजिक. आणि सगळ्यात शेवटचा येतो तो आहे हडल झोन. हडल झोन किंवा त्याला आपण ट्रेंच झोन म्हणतो. हॅडल झोन किंवा त्याला आपण
ट्रेंच झोन असं म्हणतो, म्हणजे जिथे ट्रेंचेस सापडतात आपण बघितलेलं तिथे. तर हा एरिया किती आहे, तर 6,000 मीटरपेक्षा जास्त डेप्थ वरती आढळतो लक्षात. तर अशा पद्धतीने डेप्थ वाईज त्याचे डिव्हिजन केले जातं. एपिपेलॅजिक म्हणजे काय, तर अगेन काही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे आहेत. ते कोणते आहेत, तर इथे सनलाइट आढळते, सनलाइट आढळते, त्यामुळे इथे काय सापडतं लक्षात घ्या, ऍक्वाटिक इकोसिस्टम जे आहे ती चांगली सापडते इथे लक्षात घ्या, कारण सनलाइट बोलते. मेसोपेलॅजिक झोनला ट्विलाइट, ट्विलाइट झोन असं सुद्धा म्हणतात. का, कारण इथे सनलाइट जी आहे ते लक्षात घ्या बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो की पोहोचत नाही, पण थोडीफार पोहोचते, त्यामुळे तिथे आपण म्हणू शकतो की चमकतो तो एरिया काइंड ऑफ. तर याला ट्विलाइट झोन म्हणतात. त्याच्यानंतर लक्षात घ्या बॅक्टीपेलॅजिक येतो, त्याला म्हणतात मिडनाईट झोन. काय म्हणतात, मिडनाईट. मिडनाईट झोन म्हणजे हा खूपच जास्त डार्क झोन असतो लक्षात घ्या. ठीक आहे, सनलाइट बिलकुल पोहोचत नाही. बायझोपेलॅजिक आणि हेडलपेलॅजिक, इथे पण काही अॅनिमल्स सापडतात लक्षात घ्या, छोटे छोटे स्पेसिस सापडतात, पण त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे असतात लक्षात घ्या, की जसं एखाद्या प्लांटला इथे वाढण्यासाठी सनलाइटची आवश्यकता आहे, मग ते फोटोसिंथेसिस करणार, ऑक्सिजन तयार करणार वगैरे वगैरे. पण इथे जे आहे यांच्यामध्ये काय बनत असतं लक्षात घ्या, केमिकल प्रोसिजर नुसार ते जगत असतात. त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक एन्झाइम्स असतात, केमिकल्स असतात, त्याचा वापर करून ते जगतात, म्हणजे इतक्या डीप झोन मध्ये. मग त्यामुळे आपल्याला प्रश्न पडू शकतो की डीप झोन मध्ये पण अॅनिमल्स कसे तापू शकतात वगैरे, त्याच्या मागचं तेच कारण. तर अशा पद्धतीने डिव्हिजन होतं डेप्थ नुसार लक्षात घ्या. डायग्राम झाले का बघून? जेवण घ्या, खंडीय काठ, कॉन्टिनेंटल शेल्फ, त्याच्यामध्ये खंडीय शेल्फ लिहून द्या. खोली 0 ते 200 मीटर, 0 to 200 मीटर. सौम्य उतार, सौम्य उतार, मासेमारी व खनिज संपत्तीने समृद्ध, मासेमारी व खनिज संपत्तीने समृद्ध. सेकंड, खंडीय उतार, खंडीय उतार 200 to 3,000 मीटर, 200 to 3,000 मीटर. तीव्र उतार, तीव्र उतार
खंडाची खरी सीमा. तीव्र उतार खंडाची खरी सीमा. थर्ड लिहून घ्या खंडीय उभार. खंडीय उभार त्याला काय म्हणतात, कॉन्टिनेंटल राईज. कॉन्टिनेंटल राईज. उताराच्या तळाशी गाळ साचल्याने तयार. उताराच्या तळाशी गाळ साचल्याने तयार. आता सेकंड डिव्हिजन जे केलेलं आपण खोल समुद्र क्षेत्र त्याच्यातलं लिहून घ्या अवायझल मैदान. खोली 3000 ते 6000 मीटर. 3000 ते 6000 मीटर खोली. अत्यंत सपाट. अत्यंत सपाट. पृथ्वीवरील सर्वात सपाट भागांपैकी एक. पृथ्वीवरील सर्वात सपाट भागांपैकी एक. समुद्र खाई किंवा ओसॅनिक ट्रेंच त्याच्यातल्या. सर्वात खोल भाग प्लेट सबडक्शन मुळे तयार. प्लेट सबडक्शन मुळे तयार. उदाहरणार्थ मारियाना ट्रेंच. किती मीटर आहे त्याची डेप्थ, तर 11,000 मीटर आहे लक्षात घ्या. मारियाना ट्रेंच 11,000 मीटर डेप्थ किंवा खोल. थर्ड लिहून घ्या सी माउंट. सी माउंट काय आहे, तर पाण्याखालील ज्वालामुखी पर्वत. पाण्याखालील ज्वालामुखी पर्वत सी माउंट. चौथं लिहून घ्या गायोट. गायोट सपाट माथ्याचे सीमा. सपाट माथ्याचे सीमा. तिसरं क्लासिफिकेशन लिहून घ्या मध्य महासागरीय रांगा. मध्य महासागरीय रांगा. मिड ओसॅनिक रिड्ज. मिड ओसॅनिक रिड्ज. पर्वताखालील पाण्याखालील पर्वतरांगा, नॉट पर्वताखालील, ओके. पाण्याखालील पर्वतरांगा प्लेट विभाजनाने तयार. प्लेट विभाजनाने तयार. प्लेट्स विभाजनाने तयार. लिहून घ्या पुढे समुद्रतळ रचनेवर परिणाम करणारे घटक. समुद्रतळ रचनेवर परिणाम करणारे घटक. प्लेट टेक्टॉनिक्स. प्लेट टेक्टॉनिक्स. ज्वालामुखी क्रिया. ज्वालामुखी क्रिया. गाळ साठणे आणि समुद्री प्रवाह.
ठीक आहे. नेक्स्ट लिहून घ्या ओशियानिक टाइड. ओशियानिक टाइड. ओशियानिक टाइड त्याला आपण काय म्हणतो लक्षात घ्या, भरती आणि ओहोटी. समुद्रामध्ये येणारे भरती आणि ओहोटी. भरती आणि ओहोटी मग त्याला आपण टाइड्स. ठीक आहे. आता टाइड्स पहिलं कारण बघूया की टाइड्स येतात कशामुळे, किंवा समुद्रामध्ये जी भरती आणि ओहोटी येते म्हणजे त्याला आपण काय म्हणतो रिदमिक राईज अँड फॉल ऑफ सी वॉटर. म्हणजे समुद्राचं पाणी एकदमच वाढतं, कधी कधी एकदमच कमी होतं, आणि हे प्रत्येक महिन्यामध्ये होत राहत. तर हे कशामुळे होतं, त्याच्या मागचं कारण काय आहे, तर ते कारण समजून घेऊया. कारण आहे, तर सर्वात पहिलं कारण हे आहे की चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे म्हणतो ना ते त्या तिन्हीवरती पण एक पद्धतीने कार्य करतो. तसेच चंद्र व पृथ्वी यांच्यामधला सेंट्रीफ्युगल फोर्स कोणता, सेंट्रीफ्युगल फोर्स. त्या दोघांमधला सेंट्रीफ्युगल फोर्स हे सुद्धा एक कारण आहे ज्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की टाइड्स पाहायला मिळतात. आता ते कसे काम करतात ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. आता चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्यातलं ग्रॅव्हिटेशनल पुल म्हणजे कसं, थोडक्यात समजा इथे सन आहे, इथे मून आहे आणि अर्थ आहे. आता काही ना काही तर लक्षात घ्या, तर जरी पृथ्वी सूर्याभोवती फिरत असेल तर असं का होत नाही बरं, पृथ्वी आपली पाथ चेंज करून दुसऱ्या पाथ मधून फिरते, असं का होत नाही, ती का असं होतं की एकाच इलेक्ट्रिकल पाथ मध्ये ते वर्षानुवर्ष फिरत आहे, आपली डायरेक्शन काहीच चेंज केलेलं नाही. त्याच्या मागे कारण आहे सूर्याचं पृथ्वीवर असणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याच्यामुळे तो पाथ चेंज झालेला आहे. सेम पृथ्वीभोवती कोण फिरत आहे बरं, मून फिरत आहे. मून इज अ सॅटेलाइट ऑफ अर्थ, बरोबर ना. तो सूर्याभोवती फिरतो का, नाही, पृथ्वीभोवती फिरतो. तर त्याचं सुद्धा पृथ्वीवरती काही ना काहीतरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत आहे, समजतंय. तर असं इक्वली सूर्याचं पृथ्वीवर असणारं आणि चंद्राचं पृथ्वीवर ते असणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तो इक्वली दोघांचा वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहे, आणि त्याच्यामुळे सुद्धा टाइड्स आपल्याला पाहायला मिळतात, भरती आणि ओहोटी पाहायला मिळतात. तर आणि दुसरी गोष्ट, चंद्र आणि पृथ्वी याच्यामधला सेंट्रीफ्युगल फोर्स. आता जरी चंद्र समजा पृथ्वीभोवती फिरत आहे तर त्या दोघांच्या मध्ये पण काही ना काहीतरी सेंट्रीफ्युगल फोर्स तयार होत असणार आहे. तो म्हणजे थोडक्यात दोन पद्धतीचे फोर्स लक्षात ठेवायचे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स बिटवीन अर्थ अँड. तर हे काय होत आहे की इक्वली कार्य करत आहे, त्याच्यामुळे आपल्याला भरती आणि ओहोटी पाहायला मिळते. तर त्याच्यावरूनच आता आपण प्रकार बघूया टाइड्सचे, भरती आणि ओहोटीचे प्रकार बघूया. सर्वात पहिला जो आहे तो स्प्रिंग टाइड आहे. स्प्रिंग टाइड्स, ठीक आहे. स्प्रिंग टाइड म्हणजे काय, तर अशी भरती ओहोटी ती स्ट्रॉंग असते, फार जास्त स्ट्रॉंग असते. म्हणजे तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, सेंट्रीफ्युगल फोर्स हा स्ट्रॉंग पद्धतीने काम करतो, त्यामुळे तिथे येणारी भरती नॉर्मल पेक्षा हाय असते, ओहोटी नॉर्मल पेक्षा हाय असते, म्हणजे सगळ्याच गोष्टी हाय असतात तिथे. तर ते कसं होतं आणि त्यावेळेसची पोझिशन काय असते नेमकी चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांची, त्यामुळे स्प्रिंग टाइड आढळते, हे आपण बघूया. ठीक आहे. सपोज दिस इज सन, आणि हे स्प्रिंग टाइड कधी पाहायला मिळेल तुम्हाला, पौर्णिमा आणि अमावस्येला. लक्षात ठेवायचं आहे, पौर्णिमा आणि अमावस्या ज्यावेळेस असते त्यावेळेस तुम्हाला हे स्प्रिंग टाइड पाहायला मिळणार आहे. पौर्णिमा कधी किंवा फुल मून
किंवा अमावस्या कधी म्हणतो, तर ही जी पोझिशन आहे दिस इज न्यू मून पोझिशन. न्यू मून म्हणजे काय, तर अमावस्या लक्षात ठेवा. अमावस्या म्हणजे न्यू मून पोझिशन. तर तिथे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांची पोझिशन अशी असते, एकाच सरळ रेषेमध्ये असते. अमावस्येला अशी पोझिशन असते, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र असतो, म्हणूनच आपल्याला लक्षात येईल की प्रकाश जो आहे तो कमी पडताना दिसतो आणि आपल्याला रात्र ही फार अशी डार्क पाहायला मिळते. आता इथे काय होतं, ह्या दोन्हींचा इक्वली काय होतंय लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा पृथ्वीवरती काम करत आहे, सूर्याचा आणि चंद्राचा. त्यामुळे इथे भरती ओव्हरटी स्ट्रॉंग पाहायला मिळते. ती कशा पद्धतीचे स्प्रिंग टाईड आहे. दुसरं पौर्णिमा. पौर्णिमा म्हणजे काय, तर फुल मून लक्षात घ्या. फुल मून जेव्हा असतो त्यावेळेस पोझिशन कशी असणार आहे, तर त्यावेळेस पोझिशन असते असते लक्षात घ्या. दिस इज सन, अर्थ आणि इकडे काय असतो, मून असतो लक्षात घ्या. तर त्यावेळेस ही स्ट्रेट असतात, पण मग पौर्णिमा असते म्हणजे काय असतं, फुल मून असतो. कारण इथे चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येत नाही, त्यामुळे त्याच्यावरती लाईट ही जास्त पडतात ना. आणि इथे पण इक्वली काय आहे, चंद्राच्या एका साईडने मूनच्या एका साईडने असं ते सन आणि मून दोघांचे इक्वली काय होत आहे,
मॅम म्यूट आहे. एम आय ऑडिबल? एम आय ऑडिबल? आवाज येतोय का? हो येतोय आता. हा हा. तर लक्षात आलं का? सेकंड जो प्रकार आहे तो नीट टाईप. लक्षात ठेवा स्प्रिंग टाईप मध्ये ते तिन्ही एका सरळ रेषेमध्ये असतात आणि कधी येणार आहेत पौर्णिमा आणि अमावस्येला. ठीक आहे, फुल मून आणि न्यू मून. लीप टाईप मध्ये काय कंडिशन असते लक्षात घ्या. तर लीप टाईप मध्ये सपोज दिस इज अवर अर्थ, हे मून असतो आणि इथे आहे आपला सन. तर यांच्यामध्ये काय झालं बरं, राईट अँगल तयार झालं बरोबर ना. एका सरळ रेषेत आहेत का? नाही. एकीकडे सूर्याचा लागू होत आहे आणि त्याच्यावरती मूनचा लागू होत आहे. त्यामुळे काय आहे की इथे राईट अँगल तयार झाला आणि त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल पुल हा कमी पडतो आणि त्यामुळे इथे नॉर्मली जितकी हाय टाईड आणि लो टाईड मिळायला पाहिजे त्याच्यापेक्षा लो इथे व्हायला लो कंडिशन मध्ये इथं डीप टाईड. समजलं डीप टाईड मध्ये काय असतं. किंवा हे झालं फर्स्ट क्वार्टर. फर्स्ट क्वार्टर मध्ये मून इथे आहे. सेकंड क्वार्टर मध्ये काय आहे, सपोज दिस इज अर्थ. आता या साईडला मून येईल आणि अगेन राईट अँगल. हा झाला थर्ड क्वार्टर, नॉट सेकंड. बिकॉज सेकंड क्वार्टर इथे मून आल्यानंतर होईल. इथे सपोज इथे मून आला की थर्ड क्वार्टर होईल आणि एका सरळ रेषेमध्ये आला की फोर्थ क्वार्टर. बट मग तेव्हा ते एका सरळ रेषेत असल्यामुळे काय, त्या दोन्ही पोझिशनला लक्षात घ्या स्प्रिंग टाईड आणि या दोन्ही पोझिशनला डीप टाईड म्हणजे कमी आढळतो. क्लिअर? समजलं टाईड्स काय आहे, त्याचे प्रकार काय आहे. ओके. सो आपण आजचं सेशन इथे थांबूया. टाईड्स मध्ये जो काही राहिलेला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करूया. एकदा अटेंडन्स लावून घेऊया. अमृता, यस मॅम. गीता, एक 2 मिनिट आहेत आपल्याकडे. जर काही डाऊट्स असतील आजच्या सेशन मध्ये तर विचार. हा चेक करायचं. ठीक आहे.